3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत विदिशा शांतिनिकेतन हाऊसिंग सोसायटी मीरा भाईंदर रोड येथील रहिवाशांना। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। 3:30 विदिशा शांतिनिकेतन हाऊसिंग सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात या सोसायटीच्या सदस्या पडते मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या सोसायटीमध्ये होणाऱ्या उपक्रमांबद्दल थोडं सांगा। ते मी सांगते तत्पूर्वी आमच्या विदिशा शांतिनिकेतन सोसायटीच्या संपूर्ण सदस्यांतर्फे आणि महिला मंडळांतर्फे मी तुम्हा 3:30च्या सगळ्या टीमचं हार्दिक स्वागत करते। धन्यवाद। या सोसायटीत आम्ही सर्वच जाती धर्माचे रहिवासी एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो आणि इथे सर्व प्रकारचे आम्ही उत्सव साजरे करतो। जेणेकरून म्हणजे आपला सार्वजनिक गणेशोत्सव आहे तो 5 दिवस आम्ही साजरा करतो। त्याचप्रमाणे होळी आहे, होळी तर आम्ही पूर्ण जल्लोषात साजरी करतो। नंतर महिलांसाठी आम्ही मकर संक्रांतीच्या वेळेला हळदी कुंकू असतं, त्यावेळेला भोजनाचा कार्यक्रम असतो। खूपच सुंदर रीतीने आम्ही सगळेजण एकत्र येऊन इकडे सर्व हे कार्यक्रम साजरे करतो। अशा प्रकारे प्रत्येक उत्सवामध्ये जोशामध्ये सहभागी होणाऱ्या या सोसायटी बरोबर खेळणार आहोत आपण 3:30 मध्ये आपले नेहमीप्रमाणे 3 राउंड्स असणार आहेत। त्यातले पहिले 2 हे प्राथमिक फेरी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे विजेते ठरतील ते खेळणार आहेत आपला जॅकपॉट राउंड। पण या पहिल्या 2 फेरींसाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला वाटायचे टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपल्या पहिल्या राउंडची म्हणजे अंदाजे कितीची। पण यासाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा मीतला इथे बोलवलाय। मीत, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे बंद करायचे आणि नीट मिक्स करून द्यायची 3 टोकन्स। मिक्स कर, एक एक दे। 1 2 3। मीतनी माझ्याकडे 3 टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राउंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 62। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 95। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 60। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राउंड अंदाजे किती। सुरुवात करूयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राउंडला। पण त्यापूर्वी या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? भारती देवी आर्या। आर्यावणी, घरी कोण कोण असतं? मैं, मेरे 3 बच्चे, मेरे मिस्टर। बरं, तुम्ही मराठी नाहीये? नहीं। नॉन महाराष्ट्रीयन? कुठले आहात आपण? उत्तराखंड। उत्तराखंडचे तुम्ही? महाराष्ट्रात येऊन किती वर्ष झाली? हो गया, 20 साल हो गए। इकडे तुमचे मिस्टर काम करतात? कहाँ पे काम करते हो? ONGC में। ONGC में काम करते। तो काम में जाने के लिए उनकी बहुत गड़बड़ रहती होगी हर रोज? बहुत दिक्कत होती है, ट्रेन में जाते हैं। मग रोज सकाळचं घरी कसं काय आवरता तुम्ही? संभाल लेते हैं। ठीक आहे, वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, गीता परमानंद सिंग। काय बात आहे, म्हणजे बघा इकडे एक सिंह आहे आणि इकडे एक वाघ आहे। सिंग आणि वाघ आज समोरासमोर पहिल्यांदा बघताय तुम्ही। मला सांगा, आपण काय करता? घर पे रहते, घरीच असता तुम्ही? तुम्ही सुद्धा नॉन महाराष्ट्रीयन? सिंग म्हणल्यावर हा, मला सांगा किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन? 25 साल। 25 वर्ष झाली? मग इतक्या वर्ष महाराष्ट्रात राहून काही नातेसंबंध जोडले का मराठी माणसांची? जोडले? काय जोडले? मेरा बहू आहे ना महाराष्ट्रीयन। भाऊ मराठी आहे, तुमची सून मराठी आहे? खूप मोठी बात आहे होई। मग तिच्याकडनं शिकलात तुम्ही सगळी मराठी? नाही। का शिकला नाही अजून? पण येतं थोडं मराठी बोलायला? थोडं आता जरासा। त्यांचं लग्न तुमच्या मुलाचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव मैरिज। लव्ह मॅरेज। मग ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस तुमची काय भूमिका होती? अच्छा लगा मेरे को। अच्छा लगा? एक्सेप्ट कर लिया आपने जल्दी से? क्या करूँगा, करना पड़ेगा ना। लड़का शादी किया तो करना पड़ेगा ना। वो लड़का के जिंदगी का सवाल है, वो रखेगा ना। पहिले राजी थे आप? हाँ, पहिले से राजी थे? हाँ। मला सांगा की घरामध्ये तुम्ही सगळी कामं करत होता आतापर्यंत, सून येईपर्यंत, तोपर्यंत तुमचा अनुभव काय होता? घरामध्ये सगळीच कामं तुम्हाला करायला लागायची त्यावेळेस?
करते हूँ ना, थोड़ा वो भी कर लेती है, थोड़ा मैं भी कर लेती हूँ, दोनों मिल के अपना काम कर लेती हूँ। तर मग घरी तुमचं मनोरंजनाचं साधन काय असतं? टीवी है, सीडी है, बच्चे हैं, बहू हैं, पति हैं, सब अपने घर में है, उसी में टाइम पास होते हैं। म्हणजे तुमच्या कामामध्ये तुमचा टाइमपास होतो आणि मनोरंजनही होतं. हाँ हाँ। धन्यवाद बोलल्याबद्दल. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? अश्विनी अरुण कुर्देकर. कुर्देकर मावशी, मला सांगा घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी. बर, आता यांना मराठी एवढी येत नाही, त्यामुळे यांना रोजच्या व्यवहारामध्ये खूप प्रॉब्लेम येतो इथे महाराष्ट्रात राहताना. मग अशा वेळेस तुम्ही मैत्रिणी म्हणून काय त्यांना सल्ले देता? आम्ही एकामेकाला मदत करतो आणि आम्हाला असं कुठे जायचं असलं तरी आम्ही एकत्र मिळून जातो. कुठे टाइमपास, कुठे फिरतो, बसतो, असं आमचा टाइमपास होतो. बरं, मग यांना मराठी बोलता येत नाही, मग तुम्ही मराठीची शिकवणी घेता? त्यांच्याशी कधी मराठी बोलले तर आपल्याशी ते हिंदीमध्येच बोलतात ना, मग आपल्याला काय बोलताच येत नाही ना. पण मग कधी असा प्रसंग मराठी शिकवलाय? असं बोललं तरी ते लोक आपल्याशी हिंदीत बोलतात, मग काहीच बोलून फायदा नाही, कारण तेव्हा ते येतच नाही आम्हाला बोलायला. समजतं त्यांना, पण ते बोलू शकत नाही. बोलू शकत नाहीत, पण नक्की इथून पुढे तुम्ही मराठी शिकवा. हो, शिकवा. नक्की शिकवा, म्हणजे ते या कार्यक्रमामध्ये मराठी नक्की बोलतील. हा बोल. आपल्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या अमराठी बांधवांना सुद्धा तुम्ही मराठी चांगलं शिकवा, म्हणजे ते सुद्धा 3.5 मध्ये सहभागी होऊ शकतात. आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या राऊंडकडे, म्हणजे अंदाजे किती या राऊंडकडे. या राऊंडमध्ये आम्ही तुमच्या समोर बाजारातील एक वस्तू ठेवणार आहे, ज्याची तुम्हाला मूळ किंमत सांगायची. जर तुम्ही ही किंमत बरोबर सांगितली किंवा तिच्या जवळपास जाणारी सांगितली तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही पात्र ठराल आपल्या शेवटच्या जॅकपॉट राऊंडसाठी. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर मग टाकूयात नशिबाचे फासे. आणि पहिल्यांदा फासे टाकतायत आर्या वहिनी. आर्या वहिनीने मिळाले 3 अंक. सिंग काकीने मिळाले 6 अंक. आणि खुर्देकर मावशींना मिळालाय 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील सिंग काकी, त्यानंतर आर्या वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत खुर्देकर मावशी. आणि बोली लावण्यासाठी त्यांना आजचं प्रॉडक्ट आहे मिक्सर विथ ग्राइंडर. हा एक रोजच्या गरजेचा आणि वापरातला मिक्सर ग्राइंडर आहे. याच्यासोबत लिक्विडायझर जार आहे, ज्यात तुम्ही ज्यूस सुद्धा बनवू शकता आणि याची कॅपॅसिटी आहे 1.25 लिटर. याशिवाय यामध्ये ड्राय ग्राइंडर जार आहे, ज्यामध्ये तुम्ही मसाले सहज वाटू शकता. चटणी जार, ज्याच्यात तुम्ही सर्व प्रकारच्या चटण्याही बनवू शकता. याची मोटार 550 वॅटची आहे. सर्वात पहिल्यांदा बोली लावणार आहेत सिंग काकी. काकी, या मिक्सरची किंमत सांगा. 1700. 1700 रुपये. बाकीच्यांना काय वाटतंय? इकडे 2000. 2000. तुम्हाला काय वाटतंय? 1700. 1700. एकदम ठाम. जर अचूक किंमत सांगितली तर हा मिक्सर तुम्हाला मिळू शकेल. जर चुकीची सांगितली तर मिक्सर मिळणार नाही. 1900. 1900. ठाम. हीच लास्ट किंमत तुमची? फिक्स करायची ही किंमत? फीस. चलो लिख डालते. आर्या वहिनी, तुमचा अंदाज सांगा. 2000. 2000. 2000. हाँ. नक्की वाटते तुम्हाला? पाठीमागे 2000. 2200. तुम्हाला काय वाटतंय? 2000 तो होएगा. 2000 या 2003. 2300. कुठली किंमत जवळची वाटते तुम्हाला? फायनल किंमत सांगा. 2300 की 2000? 2000. 2000. हाँ, 2000. ठीक, ठाम. लिहून टाकायची ही किंमत. हाँ, लिख रहा है. लिहूयात. खुर्देकर मावशी, तुम्ही सांगा. 1750. 1750. एकदम ठाम. हा, तुम्हाला वाटतं किंमत फारच कमी लावतोय तुम्ही? असं मला वाटत नाही, पण मला असं वाटतं 1750 पण असणार. अंदाज अंदाज आहे तुमचा, पण नक्की नाही. अंदाज आहेच, असं वाटतं 1750. बाकीच्यांना काय वाटतंय? इकडे पाठीमागे 1750. पाठीमागे 2150. 2500. खुर्देकर मावशी, तुमचा फायनल अंदाज सांगा. 1750. 1750 रुपये. ठाम आहे या मतावर? हा लिहून टाकायची ही किंमत. हा. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मिक्सर ग्राइंडरची किंमत सांगितलेली आहे. सिंग काकींनी सांगितलेली किंमत आहे 1900 रुपये. आर्या वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये. तर खुर्देकर मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1750 रुपये. चला पाहूयात या मिक्सरची नक्की किंमत किती येते. आणि या मिक्सरची किंमत आहे 1995 रुपये, ज्याच्या जवळ पोहोचलेल्या आहेत आर्या वहिनी. आर्या वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये. अभिनंदन आर्या वहिनी.
आर्या वहिनी, पहिला राऊंड तुम्ही जिंकलेला आहात, कसं वाटतंय? बहुत खुशी हो रही मिक्सर मिला मेरे को करके, हा, आणि आता मिस्टर तुमचे घरी नाहीये, ते ज्यावेळेस कामावरून घरी येतील त्यावेळेस बहुत खुशी होगी उनको, बोलेंगे मेरी मिसेज कुछ जीत के लाई है। तो आज खाना घर में पकेगा या बाहर? आज बाहर जाएंगे हम लोग। आज बाहर जाएंगे। और साथ में किस किस को लेके जाएंगे? किसको लेके जाएंगे? अपने बच्चों को लेके जाएंगे, हमने हमारी फैमिली जाएगी। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही जाताय आता जॅकपॉट राऊंडला आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। अंदाजे कितीच्या विनर ठरलेल्या आहेत आर्या वहिनी। याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडकडे।